बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी घडामोड ती म्हणजे राज्यासह देशभरातील औषध दुकानदारांचा आज एक दिवसीय बंद आहे। ऑनलाईन औषध विक्रीवर बंदीच्या मागणीसाठी बंदची हाक पुकारण्यात आली आहे। देशभरातील 12.5 लाख औषध दुकानं बंद राहणार आहेत। या बंदचा रुग्णांना मोठा फटका बसणार आहे। त्यामुळे आजची ही सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घालावी या मागणीसाठी औषध दुकानदारांनी विक्रीदारांनी हा बंद पुकारल्याचं पाहायला मिळतंय। देशभरातील सगळी औषध दुकानं आज बंद असणार आहे। औषध दुकानदारांनी हा एक दिवसीय बंद पुकारलेला आहे। त्यामुळे रुग्णसेवेला आज मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। ऑनलाईन औषध विक्रीवर बंदीच्या मागणीसाठी ही बंदची हाक पुकारण्यात आलेली आहे। देशभरातील जवळपास 12.5 लाख औषध दुकानं ही बंद राहणार आहेत। तर या बंदचा रुग्णांना मोठा फटका बसणार असं दिसून येतोय। तर आपल्या मागणीसाठी या औषध दुकानदारांनी आज आपला बंद पुकारलेला आहे। या बंदला नेमका कसा प्रतिसाद मिळतो आणि त्याचबरोबर शासनाकडून या संदर्भात कशा पद्धतीने कारवाई केली जाते, पावलं उचलली जातात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर देशभरातील 12.5 लाख औषध दुकानं ही बंद राहणार आहेत। या बंदचा रुग्णांना फटका बसू शकतो। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, राज्यासह देशभरातील औषध दुकानदारांचा आज बंद आहे, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, आपण बघितलं राज्यासह देशभरातील औषध विक्रेत्यांचा आज बंदचं आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। एक दिवसीय हा बंदचं आव्हान असणार आहे। नागरिकांना त्यामुळे मोठा फटका या ठिकाणी बसणार आहे, कारण की आपण बघितलं आजारी पडल्यावरती नागरिक औषध घेण्यासाठी जात असतात, पण या ठिकाणी औषध मिळणार नाही। त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी मोठा फटका बसणार आहे। ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घालण्याची मागणी या ठिकाणी ही करण्यात आलेली आहे, कारण की या ठिकाणी आपण बघितलं नागरिक आता ऑनलाईन पद्धतीने मोठ्या संख्येने औषध हे उपलब्ध करून घेत असतात, पण या ठिकाणी ते बंद करावे याची मागणी ही करण्यात आली आहे। त्यामुळे हे बंद करण्याचं आव्हान या ठिकाणी करण्यात आले आणि आपण बघितलं देशभरातील 12 लाख विक्रेते या ठिकाणी बंदचं आव्हान हे पुकारणार आहेत। त्यामुळे आता मोठा संकट आपण आजच्या दिवशी नागरिकांवरती असणार आहे। तुर्तास धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।